आपण या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय जे सरकारी दवाखाना आहे जे महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल या ठिकाणी हा लहान मुलगा माझ्याबरोबर आहे। या मुलाला रॅबिजचं इंजेक्शन घ्यायचं होतं, मांजर चावलेली म्हणून। या ठिकाणी पहिलं इंजेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्या इंजेक्शनसाठी या ठिकाणी टेंबा हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं। टेंबा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट दिलेली त्यांना की या तारखेला या। आता इकडे आल्यानंतर त्याच्याकडे या ठिकाणी टेंबा हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनच उपलब्ध नाही। या ठिकाणी त्यांना रेफर केलं इंदिरा गांधी हॉस्पिटल, तिकडे पण इंजेक्शन नाही। त्या ठिकाणी नंतर त्यांनी रेफर केलं शताब्दी हॉस्पिटलमध्ये, शताब्दी हॉस्पिटलमध्ये पण इंजेक्शन नाही। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकार एका बाजूला फार मोठे मोठे दावे करते की या ठिकाणी आम्ही आरोग्य सेवा वाढवतो, हे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवत आहेत आणि तिथे रुग्णांची हालत खराब झाली। मीरा भाईंदरमध्ये परिस्थिती एवढी खराब आहे की स्थानिक नागरिकांचं ना म्हणजे जनावरांपेक्षा खराब परिस्थिती आहे। मीरा भाईंदरचे जे आमदार आहेत त्या लोकांनी हे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून चालवणारं हॉस्पिटल हे जर तुम्ही ठीक करू शकत नसाल, शोकांतिक आहे। मीरा भाईंदरमध्ये असे जर रुग्ण, आता तुम्ही विचार करा या मुलांनी जर इंजेक्शन नाही घेतलं की आरोग्यामध्ये काय बरं वाईट झालं तर जिम्मेदार कोणाची, जबाबदारी कोणाची? ह्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी टेंबा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते सांगतात आमच्याकडे स्टॉकच नाही। आता आम्ही जाफर तडवी साहेबांशी बोललो, जाफर तडवी साहेब बोलतो स्टॉक आहे आणि नंतर परत फोन केल्यानंतर बोलतो नाही आता गाडी गेली आणायला। म्हणजे किती शोकांतिक आणि किती लाजिरवाण्याची गोष्ट आहे। मीरा भाईंदरमध्ये एका बाजूला फार मोठ्या मोठ्या घोषणा करतात, महिलांसाठी ही सुविधा, महिलांसाठी ही सुविधा, सगळ्या गायनेक प्रॉब्लेम या ठिकाणी गायनेकवाल्यांचा पण सेम प्रॉब्लेम आहे। महिला या ठिकाणी आली कुठे त्याच्याकडे काचेची जी पेटी आहे ते त्याला NSU आहे ते पण नाही यांच्याकडे। या ठिकाणी तज्ज्ञ नाही, डॉक्टर नाहीत, फक्त टाइमपास चाललाय आरोग्याच्या नावावर आणि हे फक्त अतिशय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालला असा माझा आरोप आहे। या ठिकाणी जो मेडिकलचा जो स्टॉक येणार गिरीश त्या ताबडतोब त्याला निलंबित करायला पाहिजे अशी मागणी मी उद्याच पत्र देतोय। आरोग्य मंत्र्यापासून आम्ही या ठिकाणी भेट घेणार आहोत। या ठिकाणी आमदारांना कळकळीची विनंती आहे, एका बाजूला मोठे मोठे तुम्ही भवन बनवताय, एका बाजूला मोठे मोठे तुम्ही प्रकल्प आणताय, रस्त्याचा ठिकाणा नाही, आरोग्य लोकांच्या आरोग्याचं सरळ ठेवा, एवढी तर तुम्ही कर्तसी करू शकता की नाही? लाजिरवाण्याची गोष्ट आहे। मला या सरकारला आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत यांना कळकळीची विनंती आहे की आरोग्या संदर्भात लोकांना दिशाभूल करू नका। एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि एका बाजूला याची फसवणूक करायची, ह्याच्यामध्ये एक पण स्कीम चालू नाही आहे। लोकांच्या या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रुग्ण येतात, त्यांना कुठे त्याचा मोबदलाच मिळत नाही। मशीन चालू असतात, 10 दिवस चालू असतात, 10 दिवस बंद असतात, काय ठाव ठिकाणा नाही। यांच्याकडे ब्लड बँक नाही, यांच्याकडे कुठलेही लॅबचे टेक्निशियन नाही आहेत, फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करतात। इंदिरा गांधीमध्ये पण सेम परिस्थिती, गायनेक हॉस्पिटल आहे पण स्वतःची हॉस्पिटल चालवण्यासाठी लोकांचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे, आरोग्य मंत्री असेल याच्यावर लक्ष घाला, उगाच काही लोकांना दिशाभूल करू नका। मोठे मोठे दावे जुमले देऊन तुम्ही लोक सीटवर येतात, आमदार निवडून येतात, मंत्री बनताय आणि लोकांची अशी फसवणूक। आता हा चिमुरडा बघा, ह्याची काय तुम्ही सांगा परिस्थिती होईल। आई वडील त्याच्या टेन्शनमध्ये की इंजेक्शन मिळालं नाही, उद्या त्या मुलाचं बरं वाईट झालं, जिम्मेदारी कोणाची? त्यामुळे कळकळीची विनंती, याच्यावर सुधारणा व्हायला पाहिजे। आता 2 तासामध्ये जायला इंजेक्शन नाही मिळालं ना तर उद्या सकाळी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय। त्यामुळे आरोग्यमंत्री असतील, CM असतील, त्या ठिकाणी पालकमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या पालकमंत्री असताना सुद्धा जी अशी जर बघायला लागत असेल परिस्थिती तर नागरिकांची काय हालत तुम्ही बघा। मोठ्या मोठ्या घोषणा, भवन हे सगळे नको आहे लोकांना, फ्लायओव्हर नको आहे, आरोग्य लोकांना चांगलं पाहिजे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या भ्रष्टाचार होतोय, माझा आरोप आहे। मी जाफर तडवी साहेबांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि मार्गी लागावं। या ठिकाणी चांगला कोणतरी कर्मचारी अधिकारी आणा आणि आरोग्य सेवा चांगली करण्यात यावी ही तुम्हाला नम्र विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।